हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आपला पितृपक्ष सुरू आहे आणि त्याकरता मी आज तुमच्यासोबत एक प्युअर व्हेज थाली शेअर करणार आहे। तर या व्हेज थालीमध्ये मी पितृपक्षात आवर्जून केली जाणारी गुळ घालून तांदळाची खीर आणि मऊसूत टम्म फुगलेले उडदाचे वडे शेअर केलेले आहेत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 4 चमचा धणे घेतलेले आहे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा काळी मिरी आणि पाव चमचा मेथी दाणे घेतलेले आहे। आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅन गरम झाल्यावर त्यात आता आपण धणे घालून घेऊया आणि हे छान आता तेल न घालता खमंग भाजून घेऊया। इथे आपले धणे भाजून झालेले आहे। त्यातच आपण आता राहिलेले साहित्य घालूया आणि छान खमंग भाजून घेऊया आणि हे आता थंड झाल्यावर छान मिक्सरमधून याची पावडर करून घेऊया। इथे मी अर्धी वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी चण्याची डाळ 2 तास भिजवून घेतलेली आहे। आता हे आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया। शक्यतो पाणी कमी घालून हे बारीक पेस्ट करून घ्या। इथे 2 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गहू पीठ घेतलेलं आहे। त्यातच आता आपण थोडंसं चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि आपण जी मिक्सरवर पावडर करून घेतलेली मसाल्याची ती पावडर 2 चमचे गच्च भरून घालून घेऊया आणि यातच आता आपण मिक्सरवर बारीक केलेली उडदाची डाळ आणि चण्याची डाळ ती घालून घेऊया आणि पाणी न घालता आता हे सर्व पीठ छान मळून घेऊया। इथे मी सर्व पीठ पाणी न घालता छान हे इथे अर्धवट मळून घेतलेलं आहे। आता त्यातच आता आपण अर्धी वाटी गरम पाणी घालून घेऊया आणि हे पीठ आता छान घट्ट मळून घेऊया। जसं आपण पुरीला मळतो तसंच हे पीठ आता घट्ट मळून घेऊया। इथे मी असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे। हे आता त्यावर एक झाकण ठेवून आता हे असंच आपण बाजूला ठेवून देऊया। आता आपण भोपळ्याची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे। त्यात थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यात थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं आणि 4 दाणे मेथीचे मी घालून घेतलेले आहेत। आता हे फोडणीमध्ये थोडंसं परतून घेऊया आणि यातच आता थोडं आपण हिंग टाकून घेऊया। आता यात आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊया आणि छान आता फोडणी आपण इथे बनवून घेऊया। आता आपल्या मिरच्या परतून झालेल्या आहेत फोडणीत। यातच मी आता हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। आता ही फोडणीत परतून घेऊया आणि यात आता आपण चिरून ठेवलेला भोपळा घालून घेऊया। भोपळा थोडासा फोडणीत मी आता परतून घेतलेला आहे। आता त्यातच आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आणि थोडेसं आता हे सर्व साहित्य परतून घेऊया आणि आता झाकण ठेवून हे छान शिजवून घेऊया। आपली इथे भाजी झालेली आहे। आता यातच मी थोडंसं खोबरं टाकलेलं आहे, थोडंसं मीठ आणि थोडंसं गूळ यात घालून घेतलेलं आहे। आपली भाजी इथे भोपळ्याची तयार आहे। आता गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे। त्यात थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल तापल्यावर त्यात थोडीशी मोहरी आणि थोडासा हिंग आपण घालून घेऊया आणि यातच आता थोडीशी हळद आपण टाकून घेऊया आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या। आता हे छान आपण फोडणी याची खमंग बनवून घेऊया। यात आता मी थोडीशी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे। आता ही फोडणीत परतून झाल्यावर त्यात आपण चिरलेला इथे दोडकी घालून घेऊया आणि हे पाणी न घालता आता भाजी ही अशीच झाकून शिजवून घेऊया। इथे आपली दोडक्याची भाजी शिजवून झालेली आहे। त्यातच आता आपण चवीपुरते मीठ घालून घेऊया, थोडंसं ओलं खोबरं टाकून घेऊया आणि चिमूटभर साखर। तयार आहे आपली दोडक्याची भाजी। आता काळ्या हरभऱ्याची आमटी करण्यासाठी मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। आता थोडंसं आपण इथे एक वाटण करून घेऊया।
यात मी थोडंसं खोबरं घालून घेतलेलं आहे। हे खोबरं आता छान आपण भाजून घेऊया। खोबरं आपलं भाजून झालेलं आहे। त्यातच मी थोडंसं धणे घातलेले आहे आणि 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे। हे आता आपण खमंग भाजून घेऊया। खोबरं थंड झाल्यावर मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। आता इथे मी काळे हरभरे उकडून घेतलेले आहेत, ते 2 पळी इथे मी वाटणामध्ये घालून घेत आहे। असे वाटून घेतल्यामुळे आपली आमटी छान दाटसर होते। हे आता मिक्सरमधून फिरून घेऊया। आता आपण हरभऱ्याची आमटी करून घेऊया। इथे मी एका भांड्यात तेल घालून घेतलेलं आहे। तेल तापल्यावर थोडीशी मोहरी टाकून घेऊया, थोडासा हिंग आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं मी इथे बारीक चिरून घातलेली आहेत। आता हे फोडणीमध्ये थोडंसं परतून घेऊया। इथे मी थोडीशी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। हे सर्व आता आपण फोडणीमध्ये परतून घेऊया। आपली इथे खमंग फोडणी झालेली आहे। यातच आपण आता बाकीचे मसाले घालून घेऊया। इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1.5 चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता हे सर्व आपण फोडणी छान परतून घेऊया। आता यातच आपण वाटलेला मसाला घालून घेऊया। हे खोबरं आता वाटलेलं सर्व यात घालून आता फोडणीमध्ये छान परतून घेऊया। आपल्या फोडणीत आता हे सगळं खोबरं परतून घेतलेलं आहे। यात आपण आता उकडून घेतलेले काळे हरभरे घालून घेऊया। यात आता मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे आता छान आपण ढवळून घेऊया। आता यात जितकं आपल्याला पातळ ही आमटी पाहिजे तितकं हे पाणी घालून आपण वाढून घेऊया आणि छानशी आता इथे उकळी काढून घेऊया। आता आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे। यात मी थोडीशी चिंच कोळून घातलेली आहे। आता यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली आमटी तयार आहे। ते मी अर्धी वाटी बासमती तांदूळ 15 ते 20 मिनिटे भिजत घातले होते। आता यातलं पाणी काढून घेऊया आणि इथे मी गॅसवर आता एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यात 1 चमचा तूप घालून घेतलेलं आहे। आता हे पाणी काढून घेतलेले बासमती तांदूळ आपण यात घालून घेऊया आणि हे छान आता परतून घेऊया। यातच मी थोडे काजूचे तुकडे घातलेले आहेत। हे थंड झाल्यावर मिक्सरमधून रवा फिरवून घेऊया। आता हे मी परत त्याच भांड्यात घालून घेतलेलं आहे। हे थोडेसं आता परतून घेऊया आणि यात आता आपण 1 वाटी गरम पाणी घालून घेऊया आणि छान आता हा रवा आपण शिजवून घेऊया। आपला इथे छान रवा मऊ शिजलेला आहे। आता यातच आपण दूध घालून घेऊया। इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध गरम करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी हे दूध आता आटवून घेतलेलं आहे। हे आता आपण इथे घालून घेऊया आणि छान आता ही खीर आपण शिजवून घेऊया। इथे आपली खीर आपली इथे शिजवून झालेली आहे। आता आपण गॅस ऑफ करूया। गॅस बंद करून 5 मिनिटं झालेली आहेत। आता यात आपण वेलची पावडर घालून घेऊया आणि 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालून घेऊया। हे असं या स्टेजवर गूळ घातल्याने आपली खीर फाटत नाही आणि छान मस्त आपली खीर बनवून तयार होते। हे बघा, मस्त आपली खीर इथे झालेली आहे। तयार आहे आपली तांदळाची गूळ घालून केलेली खीर। वड्याचं पीठ आपलं आता छान मुरलेलं आहे। याचे आपण आता गोळे बनवून घेऊया आणि आता हे आपण असे गोळे प्लेटने प्रेस करून घेऊया। हे बघा, असे मी सर्व वडे असे प्लेटने प्रेस करून घेतलेले आहे। थोडंसं तेल लावलेलं आहे प्लास्टिक पेपरला आणि असे हे वडे मी सर्व बनवून घेतलेले आहेत।
हे बघा, इथे वडे थापायची गरज नाही. असे हे वडे छान प्लेटने प्रेस करून घेतल्यावर आपले पटापट वडे बनवून तयार होतात. आता आपण हे वडे तळून घेऊया. इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल गरम झाल्यावर आता एक एक वडा यात सोडून आपण तळून घेऊया. मस्त आपले वडे टम्म इथे फुगलेले आहेत आणि रंग पण छान आलेला आहे. जास्त वेळ तेलात हे वडे असे ठेवू नका, कारण पटापट वडे असे फुलले की परतून घ्या आणि वडा छान तेलातून काढून घ्या. म्हणजे आपले वडे छान मऊसूत आणि मऊ राहतात आणि वातड अजिबात होत नाही. चला तर मग आपण असेच बाकीचे वडे पण तळून घेऊया. वा, छान फुललेला आहे आपला वडा. आपले सर्व वडे इथे बनून तयार आहेत. मस्त सर्व वडे आपले मस्त फुललेले आहेत, हे बघा. आणि अजिबात हे वडे तेलकट झालेले नाही. छान मऊसूत आणि हे बघा, छान मऊ आपले वडे हे झालेले आहेत. आपले सर्व जिन्नस तयार आहेत. आता आपण पान वाढायला घेऊया. इथे मी वरण, भात, आपले तांदळाची गूळ घालून केलेली खीर, भोपळ्याची भाजी, दोडक्याची भाजी, इथे मी ॲपल कापून ठेवलेला आहे. इथे नाचणीचे पापड तळून ठेवलेले आहेत. इथे आपल्या काळ्या हरभऱ्याची आमटी, काकडी आणि आपले टम्म फुगलेले उडदाच्या पिठाचे वडे. तयार आहे आपली प्युअर व्हेज थाली. कशी वाटली आजची थाली कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजची माझी प्युअर व्हेज थाली तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.